इचलकरंजी शहराला पाण्यासाठी कोणाचीही कसलीही विरोध नसलेली आणि शुद्ध व मुबलक पाणी देणारी जुने दानवाड उद्भव राधाकृष्ण पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत असल्याची माहिती आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या योजनेच्या माध्यमातून शहराचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी संपुष्टात येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। विशेष म्हणजे या योजनेच्या सादरीकरणावेळी जुने दानवाड, राजापूरवाडी व सैनिक टाकळी या गावातील सर्वपक्षीय प्रमुख मंडळी उपस्थित होती। त्यांनीही इचलकरंजीला पिण्यासाठी पाणी देण्यास कोणतीही अडचण नसल्याची ग्वाही दिली। मागील काही वर्षांपासून इचलकरंजी शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला होता। शहराला दोन पाणी योजना असूनही पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत असल्याने विरोधकांकडूनही टीकासत्र सोडले जात होते। परंतु आमदार आवाडे यांनी सोमवारी केलेल्या घोषणांमुळे शहरात मोठा राजकीय भूकंप घडला आहे। त्यानंतर गोपनीय पद्धतीने यंत्रणा राबवत आमदार आवाडे यांनी सविस्तर अभ्यास आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करून योजना मंजुरीचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला आहे। आमदार आवाडे यांनी इचलकरंजी शहराला सध्या कृष्णा आणि पंचगंगा या दोन योजनेंच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे, परंतु प्रत्यक्षात उचलले जाणारे पाणी आणि शहराला मिळणारे पाणी यामध्ये तफावत असल्याने इचलकरंजीकरांना दररोज पाणी पुरवठा करण्यात अडचणी येत आहेत। यापूर्वी माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी कुंभोज आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी काळंबावाडी आणि दानोली योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र नदीकाठावरील ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या विरोधामुळे या योजना रद्द झाल्या। त्यानंतर अमृत 2 अंतर्गत सुळकुड उद्भव दूधगंगा पाणी पुरवठा योजना मंजूर केली। या योजनेलाही सातत्याने विरोध होत आहेत। या सर्व बाबी लक्षात घेता आणि सन 2054 सालची इचलकरंजी शहराची लोकसंख्या विचारात घेऊन कोणताही विरोध होणार नाही अशी शाश्वत पाणी पुरवठा योजनेसाठी मी वर्षभरापासून पाठपुरावा व अभ्यास करीत होतो। या दरम्यान कर्नाटक राज्याच्या हद्दीतील कल्लोळ बांधाऱ्यापासून 1.5 किलोमीटर आधी जुने दानवाड या गावाच्या हद्दीत पुरातन राधाकृष्ण मंदिर परिसरातील जागा निश्चित करण्यात आली। गेल्या काही दिवसांपासून या योजनेच्या पाठपुराव्यासाठी संबंधित तिन्ही गावातील प्रमुख मंडळी, ग्रामस्थ, दोन्ही तालुक्यातील प्रमुख राजकीय मंडळी यांच्याशी संवाद साधत इचलकरंजीसाठी योजना राबविण्याबाबत मान्यता घेण्यात आली। शुक्रवारी 5 जून रोजी मुख्यमंत्र्यांनी या योजनांसंदर्भात दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली। तसेच शनिवारी प्रत्यक्षात योजनेच्या ठिकाणी जाऊन पाहणी करून सविस्तर माहिती घेण्यात आली। या योजना संदर्भात सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे सादर करण्यात आला आहे। लवकरच ही योजना मंजूर होईल असा विश्वास आमदार आवाडे यांनी व्यक्त केला। संपूर्ण भौगोलिक माहिती घेऊन नदीकाठावरील शेतीला अथवा तिन्ही गावांना पाणी कमी पडणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे। यावेळी रावसाहेब कुंभोजे, हरिभाऊ पाटील, शिवराज तासगावे, अनिल वडगावे, रावसाहेब मलिकवाडे, कलगोंडा पाटील, महावीर वडगावे, बंडू पाटील, महावीर पिरकाने, महावीर पाटील, प्रतापसिंग राजपूत, आदरगोंडा पाटील, कलगोंडा पाटील, अविनाश मगदूम, दादा सांगावे, संजय कोतळी, परशुराम धनगर, तात्यासो पाटील, कुमार रायनाडे आदी जुने दानवाड, सैनिक टाकळी व राजापूरवाडी येथील मान्यवर तसेच महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या, प्रकाश दत्वाडे, सतीश मुळीक, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, शेखर शहा, अजित मामा जाधव, रवी राजपुते आदींसह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते। जे स्पॉट आहे, जिथलं स्पॉट आहे तिथं पुरातन राधाकृष्ण मंदिर आहे। तिथं पुरातन राधाकृष्ण मंदिर आहे आणि ह्या सगळ्यांचं त्यांचं हे आहे की प्रभू राम त्या ठिकाणी येऊन गेलेत। प्रभू राम तिथं त्या ठिकाणी येऊन गेलेत। पुरातन मंदिर आहे। परवा यड्रावकर साहेबांना त्यांना लक्षात आलं की तिथं तो घाट आहे पुरातन काळाचा, त्या ठिकाणी 15 ते 20 फुटाच्या मातीवरती त्या ठिकाणी साठलेला। त्यांनी 15-20 दिवस अगोदर त्यांनी सगळा क्लिअर केला आणि पुरातन घाट त्या ठिकाणी बाहेर काढला। त्या योजनेला माझं व्यक्तिगत आमदार म्हणून या योजनेचं राधाकृष्ण पाणी पुरवठा योजना असं त्या ठिकाणी नाव द्यावं असं माझं त्या ठिकाणी